संगमनेरमध्ये खणानारळाच्या ओटीने प्रवरा नदीचे जलपूजन। प्रवरा नदी ही अहिल्यानगर जिल्ह्याची जीवनदायी सौ दुर्गाताई तांबे। प्रवरा नदीमुळे तालुक्यातील व जिल्ह्यातील नागरिकांचे जीवन समृद्ध। डॉक्टर मैथिलीताई तांबे। संगमनेर प्रतिनिधी। अल्निनोच्या भीतीमुळे यावर्षी नागरिकांमध्ये मोठी चिंता होती, मात्र ईश्वराच्या कृपेने जुलै महिन्यामध्ये भंडारदरा व निळवंडे धरण पूर्ण भरून प्रवरा नदी दुथडी वाहत आहे। या आनंदाचे संगमनेरकरांनी मोठ्या उत्साहात स्वागत केले असून संगमनेरमधील महिलांनी प्रवरा नदीची खणानारळाने ओटी भरून तिची पूजा केली। याचबरोबर सर्व नागरिकांच्या जीवनात आनंद निर्माण करणाऱ्या या अमृतवाहिनीबद्दल कृतज्ञता व्यक्त केली। गंगामाई घाट येथे माजी नगराध्यक्ष सौ दुर्गाताई तांबे, नगराध्यक्ष डॉक्टर मैथिलीताई तांबे, शहराध्यक्ष सौ प्रमिलाताई अभंग, नगरसेविका सौ सीमाताई खटाटे, सौ सरोजना पगडाल, सौ दीपाली पांचारिया, सौ नंदा गरुडकर, सौ ज्योती अभंग, सौ कलंत्री भावी, डॉ अनुराधा सातपुते, नगरसेवक मुजीब खान, लाला पठाण, भारत बोराडे, सौरभ कासार, बाळासाहेब कानवडे, मुकुंद गरुडकर, संजय पगडाल, अलोक बर्डे, अबादास आडेप यांच्यासह विविध कार्यकर्ते व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। यावेळी सर्व महिलांनी प्रवरा नदीची पूजा करून खणानारळाने ओटी भरली। याचबरोबर नदीने आपल्या जीवनात आनंद निर्माण केल्याबद्दल तिच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यात आली। यावेळी सौ दुर्गाताई तांबे म्हणाल्या की प्रवरा अमृतवाहिनी ही रतनवाडी येथील अमृतेश्वर मंदिरापासून सुरू होते। या नदीवर भंडारदरा आणि निळवंडे धरण आहे। प्रवरा नदीचे महत्त्व संगमनेरकर आणि उत्तर नगर जिल्ह्यातील नागरिकांच्या जीवनात मोठे आहे। या नदीमुळे शेती फुलली आहे, जीवनमान फुलले आहे। लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी या नदीवर निळवंडे धरण निर्माण केले असून या धरणामुळे दुष्काळी भागात पाणी आले आहे। ही नदी जीवनदायी असून या पुढील काळातही कायम वाहत राहो, सर्वांच्या जीवनात समृद्धी निर्माण होवो अशी प्रार्थना त्यांनी केली। तर डॉ मैथिलीताई तांबे म्हणाल्या की निळवंडे धरणामुळे संगमनेर शहरातील नागरिकांना थेट पाईपलाईनद्वारे दररोज स्वच्छ व मुबलक पाणी मिळत आहे। यावर्षी धरणे लवकर भरल्याने नागरिकांना चांगले पाणी मिळणार आहे। नदीला भारतीय संस्कृतीमध्ये आईचे महत्त्व दिले आहे आणि या अमृतवाहिनीने आपल्या सगळ्यांच्या जीवनात आनंद निर्माण केला आहे। प्रवरा नदीला दुथडी पूर आला असून नागरिकांनी या काळामध्ये सतर्क राहावे। याचबरोबर तरुणांनी सेल्फीसाठी स्टंटबाजी न करता अधिक काळजी घ्यावी असे आवाहनही त्यांनी केले। यावेळी नदीचे पूजन करून तिच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यात आली। या कार्यक्रमासाठी संगमनेर शहरातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। सह्याद्रीच्या कुशीमधून उगम पावणारी, अमृतेश्वर मंदिरामधून उगम पावणारी प्रवरा नदी ही अकोले तालुका, संगमनेर तालुका, राऊरी तालुका, नेवासा तालुका हे सर्व तालुक्यांमधनं ती वाहत ती आपल्या संभाजीनगर या ठिकाणी प्रवरा संगम या ठिकाणी गोदावरीला मिळते। असा तिचा मोठा प्रवास आहे। खूप चांगल्या प्रकारचं सिंचन तिच्यामुळं सगळीकडे होतं। भंडारदरा धरण आणि निळवंडे धरण हे दोन धरणं या नदीवर आहे। संगमनेर अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर शहरामधनं आत्ता आम्ही सर्व महिला भगिनींनी, नगराध्यक्ष डॉक्टर मैथिली तांबे आणि सर्व महिलांनी शहरातील या ठिकाणी नदीचं पाण्याचं पहिलं आलेलं पाणी तिचं ओटीचं पूजन केलं, तिची ओटी भरली की जणू काही लेकच आपल्या घरी आलेले आहे अशा प्रकारचा कार्यक्रम या ठिकाणी केला। संगमनेर शहरामधनं 5 नद्या वाहत असतात। एक प्रवरा नदी, एक म्हाळुंगी नदी जी आपल्या विश्रामगड या ठिकाणी म्हाळुंगी गावामधनं तिचा उगम होतो, 41 किलोमीटर ती वाहते। त्यानंतर म्हानोटी नदी ही एक छोटीशी उपनदी आहे, ती आपल्या शहरातनं वाहते। लेंडी नदी ही सुद्धा आपली उपनदी आहे, ती आपल्या शहरातनं वाहते। आणि पलीकडची म्हटलं तर नर्तकी नदी, जिला आपण सर्वजण नाटकी म्हणतो, कारण ती मधून नाटकं करते, कुठूनही वाहते, कुठूनही हे करते, म्हणून तिला नर्तकी आणि नाटकी असं म्हटलं जातं। असं 5 नद्यांचा संगम असलेल्या या संगमनेर शहरामध्ये आज प्रवरेचं आलेलं पहिलं पुराच्या पाण्यामध्ये त्याचं पूजन करण्याचा सर्व भगिनींनी आज तिची ओटी भरून, साडी चोळी सगळं तिला सगळी ओटी भरून तिची या ठिकाणी पूजा केलेली आहे। कुणी गजरा आणलाय, कुणी हार आणलाय, कुणी फुलं आणलेत, सर्वांनी सगळं आणून त्याची पूजा केली, तिला ओवाळलं आणि तिला सांगितलं की हे प्रवरे माते, तू शांतपणे वाहते, संत वाहते प्रवरामाई, तू शांतपणे वाहतेस, अशी शांतपणे वाहा, आम्हाला कुठल्याही प्रकारचा धोका तू देऊ नको, आम्हाला असं समृद्ध ठेव, आनंदी ठेव, सुखी ठेव, कुणाच्याही कुटुंबामध्ये कुठल्या प्रकारचं दुःख येऊ देऊ नको, असं सर्वांनी आम्ही प्रार्थना केली। धन्यवाद।
आज आपली प्रवरा महिला भरभरून पाणी आलेलं आहे. तर एक नगराध्यक्ष म्हणून मी सर्व नागरिकांना हीच विनंती करेल की कुणीही नदीपाशी काही फोटोग्राफी करायला, काही स्टंट करायला, त्याच्यामध्ये पोहायला येऊ नये. कारण तिचा वेग थोडा जास्त आहे. आपल्याला तिचा वेगेचा प्रमाण अजून अंदाज नाही आहे त्या वेगेचा. तर म्हणून सगळ्यांनी सतर्क राहावं, नदीकाठी कोणी जास्त काही करायला येऊ नये. आणि आज आम्ही सर्व महिलांनी, इथल्या संगमनेर शहराच्या महिलांनी आज आपल्या प्रवरामाईची ओटी भरली. हेच सांगितलं तिला की तुझे आशीर्वाद ह्या संगमनेर शहराला नेहमीच असू दे. असंच गोड पाणी आम्हाला नेहमी आणि कायमच भेटू राहू. सगळ्या नागरिकांना आमच्या गोड गोड पाणी तुझं नेहमीच मिळावं हीच विनंती आम्ही तिला केलेली आहे आणि परमेश्वराकडे पण तीच केलेली आहे. धन्यवाद.